नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये एमबीबीएसचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. या कॉलेजेसचे रिव्ह्यू बघणार आहोत की हे कॉलेज कसे आहे, कुठे आहे, कॉलेजची रेटिंग काय आहे, फॅकल्टी कशी आहे कॉलेजमध्ये, इनटेक कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यासोबतच कॉलेजमध्ये सगळ्या व्यवस्था आहे का. त्याच्यासोबतच या सिरीजला आपण एक नाव दिलेलं आहे. त्या सिरीजचं नाव आहे प्रचंड. काय आहे? प्रचंड. प्रचंड सिरीज मध्ये आपण काय बघणार आहोत? तर प्रचंड सिरीज मध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस हे सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू बघणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठे मदत झाली पाहिजे चॉईस फिलिंग मध्ये. त्याच्यासोबतच एक अजून सिरीज आहे आपली आरंभ सिरीज. आरंभ सिरीज मध्ये काय बघणार आहोत आपण? तर कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ बघणार आहोत. ठीक आहे, सध्या 2च व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे. जर का मला तुम्ही प्रतिसाद एकदम चांगला दिला तर नक्कीच मी बीएएमएस आणि बीएचएमएस आणि चे पण व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर आणेल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहे, किती कॉलेजेस आहे एमबीबीएसचे, तर 41 कॉलेजेस हे गव्हर्नमेंटचे आहे आणि 25 कॉलेजेस हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. तर सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त काय राहणार आहे? कॉलेजचे रिव्ह्यू राहणार आहे. यालाच आपण प्रचंड सिरीज म्हणत आहोत. आरंभ सिरीज मध्ये काय राहणार आहे? तर सगळ्या कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज कट ऑफ राहणार आहे 2025 चे. ठीक आहे, सो मला फक्त तुमच्याकडून एकच विनंती आहे की या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मेहनत लागत असते व्हिडिओ रेकॉर्ड करणे. आणि तुम्हाला पण एक गोष्ट मी सांगेन व्हिडिओच्या मध्ये, जेव्हा मी सांगेन तुम्हाला, जर का तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर खूप जास्त मेहनत लागत असते. तर या व्हिडिओला गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. जे पण काउन्सिलिंग करत आहात तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांकडे पोहोचला पाहिजे. ठीक आहे, चालेल. डिस्क्लेमर एक देऊन टाकतो मी की दिस व्हिडिओ इज मेड फॉर एज्युकेशनल अँड इन्फॉर्मेशन पर्पज ओनली. ओके, जे फोटोज यूज करण्यात आलेले, द कॉलेजेस इमेज शोन इन दिस प्रेझेंटेशन आर कलेक्टेड फ्रॉम पब्लिकली अवेलेबल सोर्सेस ऑन द इंटरनेट बाय गुगल सर्चेस अँड आर यूज फॉर ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज, कॉलेज रिव्ह्यू अँड आयडेंटिफिकेशन पर्पज. ऑल कॉपीराइट ट्रेडेड and ownership of their image belong to their respective owners. No copyright infringement is intended. Okay, if any copyright owner has any concern regarding the use of any content, please contact us for immediate review and appropriate action. Okay, चालेल, हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. चालेल, आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॉईस फिलिंग काय असते आणि तुम्ही चॉईस फिलिंग ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरूनच का घेतली पाहिजे, त्याबद्दल आपण एक 10 मिनिटं चर्चा करून घेऊया. व्हिडिओ मोठा राहणार आहे, हे तर नक्कीच आहे, व्हिडिओ मोठाच राहणार आहे. तर चॉईस फिलिंग जर का तुम्हाला राऊंड 1 ची हवी असेल तर ती फक्त 1,500 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, म्हणजे याच्यामध्ये राऊंड 1 साठी 1,500, राऊंड 2 साठी 1,500, राऊंड 3 साठी 1,500. एका स्पेसिफिक कोर्सला एमबीबीएस झालं, बीडीएस झालं, बीएएमएस झालं, बीएचएमएस झालं. ठीक, आणि स्ट्रे राऊंड म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जेवढे पण राऊंड होत असतात तेवढे सगळे राऊंड एका पर्टिक्युलर कोर्स साठी पाहिजे असेल तर 3,500 रुपयामध्ये तुम्हाला ते भेटणार आहे. साहजिकपणे 5 राऊंड होत असतात तर इथं तुमचे सरळ 2,500 रुपये वाचणार आहे, जर का तुम्ही सगळ्या लिस्टचे काय केले तर चॉईस फिलिंग केली तर. आता ही जी चॉईस फिलिंग आहे ती मेडिकल सिम्प्लिफाईड वरूनच का घेतली पाहिजे, तर याचे खूप सारे कारण आहे आणि ते कारण मी तुम्हाला सांगतो की परफेक्ट चॉईसेस अँड कट ऑफ ऑफ दॅट पर्टिक्युलर राऊंड, म्हणजे जे चॉईसेस असतात ते परफेक्ट असतात आपले. त्याच्यासोबतच डिपेंड अपॉन युअर चॉईसेस अँड युअर प्रायोरिटी, हे डिपेंड करतं तुमच्या चॉईसेस आणि प्रेफरन्सेस वरती. डिपेंड अपॉन युअर AIR, SML, बजेट अँड प्रायोरिटी, हे फक्त स्टेट कोटासाठी आहे, फक्त आणि फक्त 85% कोटासाठी. ठीक आहे, ओके, फक्त आणि फक्त 85% कोटासाठी. याच्यानंतर नोट, 93% जे स्टुडंट असतात ते मिस्टेक करतात कशामध्ये? चॉईस फिलिंग मध्ये, राऊंड 1 मध्ये. 2023, 2024, 2025 मध्ये हे मी बघितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे. ठीक आहे, वाटलंच तुम्ही मागच्या वर्षीचे आणि त्याच्या मागच्या वर्षीचे आणि त्याच्या मागच्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल की किती विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या. कमेंटमध्ये तुम्हाला ते दिसायला मिळेल. ठीक आहे, नो वन टेल हाऊ टू चॉईस फिलिंग. कोणीच सांगत नाही तुम्हाला की चॉईसेस कसे भरावे लागतात, आणि जे सांगतात ते कुठं ना कुठं चुकीचं सांगतात, किंवा असेल पण काही व्हिडिओ जे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असेल, पण मी खूप सारे व्हिडिओज असे बघितलेले जिथं काही ना काही ते चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रँक गुड, कॉलेज लो ग्रेडेड. रँक चांगली असली कॉलेज लो ग्रेडेड अलॉट होतो. रँक गुड, नो कॉलेज अलॉटेड. रँक चांगली जरी असली तरी कॉलेज अलॉट होत नाही. यू कॅन फिल 1 कॉलेजेस अँड मेनी कॉलेजेस. हे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसतं. ठीक आहे,
तर तुम्ही नक्कीच मला 7887559633 या नंबरवरती काय करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता लिस्ट म्हणून. ठीक आहे. खाली नंबर दिसत असेल तुम्हाला, फॉर परफेक्ट चॉईस फिलिंग कॉन्टॅक्ट ऑन 7887559633. ठीक आहे, चालेल. आता ही जी लिस्ट असते ती कशी असते बरं का, तर ही वैयक्तिक लिस्ट असते. सायलेंट फीचर काय काय आहे, तर पर्सनलाइज लिस्ट असते. कशी लिस्ट असते, पर्सनलाइज्ड, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग ही लिस्ट तुम्हाला बनवण्यात देण्यात येत असते. नो कॉमन लिस्ट. आता महाराष्ट्रामध्ये ही प्रथा आहे की जे पण काउन्सिलर असतात, जे पण विद्यार्थी, जे पण काउन्सिलर असतात ते काय करतात, कॉमन लिस्ट पाठवून देतात ग्रुपवरती आणि सांगतात तुमच्या हिशोबानुसार तुम्ही लिस्ट निवडा आणि पैसे घेतात 5-5, 7-7, 10-10 हजार. ही चुकीची पद्धत आहे, खूप जास्त चुकीची पद्धत आहे. ज्यांच्याकडून पण काउन्सिलिंग घेतलेली आहे तुम्ही त्यांना सांगा तुम्ही की आम्हाला कॉमन लिस्ट नाही, आमच्या पर्टिक्युलर लिस्ट हवी, आम्ही पैसे दिलेले आहे. ठीक आहे, ते तुम्हाला देणार नाही, मला माहित आहे, कारण त्यांना स्वतःला सुद्धा कॉलेजबद्दल माहिती नसते. ठीक आहे, हे कॉमन मिस्टेक आहे. चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आफ्टर सेटिंग युअर प्रायोरिटी सेट केली जाते, अंडरस्टँड केली जाते प्रायोरिटी. कट ऑफ ऑफ दॅट पर्टिक्युलर राऊंड कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज, म्हणजे लिस्ट लागल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला 2 ते 3 5 दिवसाच्या आतात तुम्हाला त्या पर्टिक्युलर राऊंडचं, समजा एका विद्यार्थ्याने एमबीबीएस लिस्ट घेतलेली होती तर त्या पर्टिक्युलर राऊंडचं त्याला कट ऑफ पाठवण्यात येतं, त्या राऊंडचं 5 दिवसानंतर लिस्ट लागल्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नो एजंट ऑर समवन एल्स डायरेक्टली माइन इन्व्हॉल्वमेंट. मागच्या वर्षी आपली जी आहे ते 765 लिस्ट काय केलेले आपण बनवून दिलेले विद्यार्थ्यांना, वैयक्तिक लिस्ट असतात आपले सगळे, हे आहे त्याचा पुरावा. ठीक आहे, बघत असाल तुम्ही. ठीक आहे, असे 765 लिस्ट आहे. तर हे असे 665 लिस्ट आपण मागच्या वर्षी बनवून दिलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे आपले सायलेंट फीचर. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट कॉलेजेस इन पीडीएफ फॉर्मॅट जे पण आहे ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते, हे तर तुम्ही बघणारच आहात. ठीक आहे, चालेल. त्याच्यासोबतच तुम्हाला एक अजून गोष्ट भेटते, ती गोष्ट म्हणजे काय की कॉलेज लिस्ट तर भेटतेच तुम्हाला, तुम्हाला 4 गोष्टी याच्यामध्ये भेटत असतात. पहिली गोष्ट म्हणजे 2025चा कॅटेगरी वाईज कट ऑफ प्रत्येक कॉलेजचा, कॉलेज वाईज. ठीक आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये पर्सनलाइज लिस्ट भेटते एक. त्याच्यासोबतच तुम्हाला पर्टिक्युलर राऊंडचा जे राऊंड घेतलेला आहे तुम्ही त्याचा कट ऑफ भेटतो कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज. त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटतं, कॉलेजचे रिव्ह्यू भेटतात डिटेलमध्ये. त्याच्यामध्ये पेशंट फ्लो सुद्धा असतो, याच्यामध्ये पेशंट फ्लो नाही, कारण मागच्या वर्षी कॉपीराईट बसला होता त्या कारणामुळे मी पेशंट फ्लो इथं टाकलेला नाही. त्याच्यासोबतच तुम्हाला एक अजून गोष्ट भेटते की ती म्हणजे वैयक्तिक सल्ला सुद्धा मी तुम्हाला देत असतो. कोणताच एजंट आपल्यामध्ये राहत नाही. जी प्रायोरिटी सेट करणे असते ती मी करत असतो. प्रायोरिटी सेट अशा प्रकारे होत असते, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, टॉप कॉलेजेस, सिटी कॉलेजेस, सिलेक्टेड कॉलेजेस, आणि तुमचं नाव इथं असतं, कॅटेगरी इथं असते, AIR इथं असते, कॉन्टॅक्ट नंबर असतो, आणि इथं तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला नोट दिलेली असते की काय करायचंय, कसं करायचंय, आणि त्याच्या हिशोबानुसार मग तुमचे कॉलेज इथं भरले जात असतात प्रायोरिटीनुसार. 1, 2, 3, 1 नंबरवरती कोणाला ठेवायचं, 2 नंबरवरती कोणाला ठेवायचं. ठीक आहे. कॉमन मिस्टेक काय असतात ड्युरिंग चॉईस फिलिंग, तर खूप सारे जे चॅनल आहे मी बघत असतो, म्हणजे विद्यार्थी मला पाठवतात ते म्हणतात की कॅटेगरी वाईज कट ऑफ नुसार तुम्ही लिस्ट बनवा. अगदी चुकीची पद्धत आहे. जर का हे कोणाकडून करत असाल तुम्ही किंवा स्वतः सुद्धा करत असाल तर खूप मोठी चूक करत आहात तुम्ही कुठं ना कुठं, कारण या कारणामुळे तुमचं नंबर जे आहे ते लागणार नाही असं नाही सांगत आहे मी, पण एका चांगल्या कॉलेजमध्ये लागणार नाही, जी तुमची प्रायोरिटी त्याच्यानुसार लागणार नाही, तुमच्या हिशोबानुसार लागणार नाही. कारण याच्या मागचं कारण असं आहे, मी तुम्हाला समजून सांगतो की जे पण सांगत असेल कट ऑफ नुसार बनवा, त्यांना एकच गोष्ट सांगा की मेरिट नुसार नंबर लागतात, आणि त्याच्यासोबतच एक अजून गोष्ट सांगा की मेरिट ही SML ने डिसाइड होत असते किंवा ऑल इंडिया रँकने डिसाइड होत असते, मार्कवरती डिसाइड होत नाही. जरा एवढा गैरसमज कृपया करून त्या लोकांचं तुम्ही दूर करा. ठीक आहे, मागच्या वर्षी मी बघितलेल्या आहे या गोष्टी, कट ऑफ नुसार लिस्ट बनवून दिली, ते विद्यार्थी माझ्याकडे आले, नंतर त्यांना ते करेक्शन मी करून दिलं. ठीक आहे, तर हे समजून सांगा त्यांना, हे माहित नाही त्यांना. ठीक आहे, चालेल. बघा, उदाहरण सांगतो मी. 2 कॅन्डिडेट आहे, 356 दोघांना आहे, पण एक गोष्ट तुम्हीच सांगा मला, त्यांची ऑल इंडिया रँक सारखी असू शकते का? तर नाही, त्यांची ऑल इंडिया रँक कधीच सारखी असू शकत नाही. ठीक आहे, एक विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक असू शकते की एक उदाहरण आहे हा, तर 4,22,233 कॅन्डिडेट 1 ची ऑल इंडिया रँक आहे, कॅन्डिडेट 2 ची 4,22,238 आहे. ठीक आहे, त्याच विद्यार्थ्याचा SML सुद्धा वेगळाच असणार, आणि ज्याची ऑल इंडिया रँक चांगली आहे त्याचा SML चांगला असणार,
ज्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक कमी आहे त्याच्यापेक्षा. हे तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे सुद्धा त्यांना समजून सांगा. ठीक आहे. दोन्ही विद्यार्थी एससी कॅन्डिडेटचे आहे की नाही? येस, व्हेरी गुड. दोन्ही कॅन्डिडेट एससी कॅटेगरीचे आहे. चालेल. त्याच्यासोबतच त्यांनी एक कॉलेज टाकला 1104 नंबरचा. ठीक आहे. आणि कुठं ना कुठं यांचा कट ऑफ बसला त्या कॉलेजमध्ये आणि एससी कॅटेगरीसाठी फक्त एकच सीट रिझर्व्ह होता. तर आता मला सांगा दोन्हीपैकी कोणाला नंबर लागेल? पण हा जो विद्यार्थी होता कॅन्डिडेट 2 त्याने कट ऑफ नुसार बनवली होती लिस्ट, तर त्या कारणामुळे त्यानं ते 1 नंबरवरती ठेवला. कारण त्याला कुठं ना कुठं असं वाटत होतं की या कॉलेजचा कट ऑफ माझ्या कट ऑफ नुसार येऊ शकतो. तर त्यानं तो 1 नंबरवरती टाकला. ठीक आहे. आणि तोच बरचा विद्यार्थी होता ज्याने मेडिकल सिम्प्लिफाईड वरून चॉईसेस भरल्या होत्या. तो हुशार होता, त्याने तो कॉलेज 79 नंबरवरती भरला. कुठं पण भरला असेल, असं साहजिक आहे. तर नंबर कोणाला लागेल? तर खूप सारे व्हिडिओ असे जे हे पटवून देतात तुम्हाला की याला नंबर लागेल कारण याने कट ऑफ नुसार बनवलेला आहे, 1 नंबरवरती ठेवलेला आहे. चुकीच्या गोष्टी करत जाऊ नका. प्लीज कृपया विद्यार्थ्यांना चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका, पॅरेंट्सला चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका. कारण मेरिटनुसार नंबर लागतात आणि या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये नंबर लागणार कारण याची मेरिट बसत आहे. बघा 28,334 याचा SML आहे. हा मेरिटचा विद्यार्थी आहे, हा मेरिटचा विद्यार्थी नाही. दुसरी मोठी चूक काय असते? विदाऊट प्रॉपर कॉलेज नॉलेज कुठं पण रॅन्डम सिलेक्शन करून देतात तुम्ही. तिसरी गोष्ट असते ड्यू टू पीअर प्रेशर. तो विद्यार्थ्यानं तो कॉलेज टाकलेला आहे म्हणून मी तो कॉलेज टाकेल. ठीक आहे. चौथी गोष्ट कॉमन लिस्ट आणि पाचवी गोष्ट म्हणजे रॉंग गायडन्स. चालेल, व्हिडिओकडे वळूया आपण. पहिल्या नंबरवरती अगोदर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसचे रिव्ह्यू बघून घेऊया आपण. तर सगळ्यात अगोदर जो कॉलेज आहे तो आहे जीएमसी मुंबई. कोणता कॉलेज आहे? जीएमसी मुंबई. कॉलेजचा कोड काय आहे? थोडं मी फास्ट करून घेतो आता. ठीक आहे. 1101 इस्टॅब्लिशमेंट इयर 1845, सेशन 15/9/2026. परत सेशन सांगणार नाही, सगळ्या कॉलेजचं हे सेशन राहील की 15/9/2026 पासून तुमचे कुठं ना कुठं चान्सेस आहे की तुमचं कॉलेज स्टार्ट होऊन जाईल. फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 10 पैकी 10, इंटेक कॅपॅसिटी 250, कॉलेज रँकिंग 1, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवरती हा कॉलेज येतो. ऍड्रेस जे मार्क नागपाडा. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,39,350. हॉस्टेल अवेलेबल आहे का? यस. कट ऑफ कुठं दाखवणार आहे आपण? तर कट ऑफ आपण आरंभ सिरीज मध्ये दाखवणार आहोत, तर इथं मी कट ऑफ डिस्कस करणार नाही. चालेल. तिलक मेडिकल कॉलेज मुंबई 1102, कॉलेज कोड, स्टॅब्लिशमेंट इयर 1947. त्याच्यानंतर फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 10. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 1102, कॉलेज रँकिंग 3, ऍड्रेस मुंबई, फीस किती आहे? 1,47,700, हॉस्टेल मेस अवेलेबल. त्याच्यानंतर केएम मुंबई 1103, कोड 1912, 15/9/25, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 10. ठीक आहे. इंटेक कॅपॅसिटी 250, कॉलेज रँकिंग 2, पारेल मुंबई इथं कॉलेज आहे. हा 72,000 रुपये कॉलेजची फीस आहे. हॉस्टेल मेस अवेलेबल. सगळ्यांच्या हॉस्टेल मेस अवेलेबल आहे, त्यांच्या वेबसाईट वरती देण्यात आलेले. हॉस्टेल मेस इरॅडिकेट करून देतो आता. त्याच्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज 1104, स्टॅब्लिशमेंट इयर 1921, सेशन तुम्हाला माहित आहे 15/9/2025, एक एक्सपेक्टेड डेट बेस्ट आहे. याचं 5 मधून 4.8 काय आहे? रेटिंग आहे. इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 4, मुंबई सेंटर मध्ये हा कॉलेज प्रेझेंट आहे. 1,25,600 याची कॉलेजची फीस आहे. हॉस्टेल मेस अवेलेबल. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे 1109, इस्टॅब्लिशमेंट इयर 1992, फॅकल्टी कशी आहे? बेस्ट फॅकल्टी आहे. कॉलेज रेटिंग 4.6. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 10, ऍड्रेस कालवा ठाणे, फी स्टेट कोटा 1,52,000, हॉस्टेल मेस अवेलेबल. चला पुढं. नेक्स्ट कॉलेज बीजे मेडिकल कॉलेज. कुठलचा कॉलेज आहे? पुणेचा आहे. 1110, स्टॅब्लिशमेंट इयर 1978. ठीक आहे. सेशन तुम्हाला माहित आहे. फॅकल्टी बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 4.8, इंटेक कॅपॅसिटी 250, कॉलेजची रँकिंग 6. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस कुठं आहे? हा पुणेमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,52,907. ठीक आहे. चालेल. ओके, एक मिनिट ऍडजस्ट करू द्या मला. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. चला पुढं. त्याच्यानंतर VM मेडिकल कॉलेज सोलापूर, कोड 1114, स्टॅब्लिशमेंट इयर 1974, फॅकल्टी बेस्ट 4.5 ची रेटिंग, इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेज रँकिंग 13. त्याच्यानंतर 11-0, 1,09,900 फीस, हॉस्टेल मेस अवेलेबल. चला पुढं. जीएमसी मिराज 1115, स्टॅब्लिशमेंट इयर 1973, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.5, इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेज रँकिंग 23, फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,50,800. चला पुढं. RCSM कोल्हापूर, कोड 1132, स्टॅब्लिशमेंट इयर 2000. ठीक आहे. फॅकल्टी कशी आहे? बेस्ट आहे. बघा कॉलेज हे कसे आहे, हे कोणते कॉलेजेस आहे? सरळ
हे कसे कॉलेजेस आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, जीएमसीज आहे. विषय संपलेला आहे, विषय क्लोज. जीएमसी आहे विषय क्लोज. ठीक आहे, म्हणजे साहजिक आहे ना, जीएमसी आहे विषय क्लोज. ओके चालेल. त्याच्यानंतर फॅकल्टी बेस्ट कॉलेज रेटिंग 4.6, सगळ्यांची 4.5 च्या वरतीच राहणार. ओके. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 20, ऍड्रेस बघून घ्या कुठं आहे, हा कोल्हापूरमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फीस किती आहे स्टेट कोटाची 1,55,300. हॉस्टेल मेस अवेलेबल. चला पुढं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज. कुठं आहे या कॉलेज, कोड काय या कॉलेजचा 1119, इस्टॅब्लिशमेंट इयर 1989. फॅकल्टी बेस्ट आहे, कॉलेज रेटिंग 4.5, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 16. त्याच्यानंतर एचबीटी अँड डॉक्टर आर्यन कुपर मेडिकल कॉलेज, कोड 1140, इस्टॅब्लिशमेंट इयर 1977, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.8, इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेज रँकिंग 7. ऍड्रेस कुठं आहे, मुंबईमध्ये कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती स्टेट कोटाची 1,47,200. चालेल पुढं. त्याच्यानंतर जीएमसी जळगाव 1149, कॉलेजचं कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2018, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.5. चुकीची आहे. ओके. इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 14, फीस किती आहे स्टेट कोटाची 1,10,000. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉस्टेल मेस अवेलेबल. चालेल पुढे. जीएमसी बारामती 1150, इस्टॅब्लिशमेंट इयर 2019, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.5. ठीक आहे. त्याच्यानंतर चुकीची आहे रेटिंग 4.5. इंटेक कॅपॅसिटी 100, ऍड्रेस एमआयडीसी बारामती, फीस किती आहे स्टेट कोटाची 1,00,000, परफेक्ट 1,00,000. जीएमसी नंदुरबार 1151, इस्टॅब्लिशमेंट इयर 2020, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 3.9. 3.9 का दर देण्यात आलेली आहे, कारण आउटस्काइड विद्यार्थी इथं जायला नाही म्हणतात आणि आउटस्कर्ट आहे थोडं, त्या कारणामुळं बिल्डिंग दिसत असेल. चालेल. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर झालं, फॅकल्टी कशी आहे बेस्ट आहे, कॉलेजची रेटिंग 3.9. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेजची रँकिंग 39, ऍड्रेस दुधाले नंदुरबार, फीस किती आहे स्टेट कोटाची 1,50,300. चालेल पुढे चला. जीएमसी अलिबाग, कोड 1153, इस्टॅब्लिशमेंट इयर 2022, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.2, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 19, फीस स्टेट कोटाची किती आहे 75,710. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे काय का, हो अवेलेबल आहे. चला पुढे. याच्यानंतर जीएमसी अलिबाग झालं. जीएमसी सिंधुदुर्ग, कॉलेज कोड 1154, इस्टॅब्लिशमेंट इयर 2021, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.1. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 100, त्याच्यानंतर कॉलेज रँकिंग 24, ऍड्रेस पोलीस लाईन OROS. ठीक आहे. इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस 1,39,700. जीएमसी सातारा 1155, इस्टॅब्लिशमेंट इयर 2021, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.3, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 18, ऍड्रेस सदर बाजार. त्याच्यानंतर जीएमसी रत्नागिरी, कॉलेज कोड 1159, इस्टॅब्लिशमेंट इयर 2023, फॅकल्टी कशी आहे बेस्ट आहे, सगळ्यांची फॅकल्टी बेस्टच असणार आहे. कॉलेज रेटिंग 3.9, रत्नागिरी आहे म्हणून 3.9 दिलेला आहे, एरियावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 17, पटवर्धन वाडा रत्नागिरी हा कॉलेज इथं सिच्युएटेड आहे. 1,25,000 फीस आहे स्टेट कोटाची. जीटीजीएमसी कुठं आहे हा, त्याच्यानंतर कामा हॉस्पिटल याला आय थिंक म्हणतात आपण. 1163 याचं कॉलेजचं कोड आहे, एस्टॅब्लिशमेंट 1875, बेस्ट, फॅकल्टी 4.8 ची रेटिंग. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 50 ची, कॉलेज रँकिंग 5, मोर पोलीस स्टेशन CSMT. ठीक आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची 1,12,000. त्याच्यानंतर चला पुढे. नेक्स्ट कॉलेज जीएमसी नाशिक 1164, इस्टॅब्लिशमेंट इयर 1990, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.5, इंटेक कॅपॅसिटी 50, कॉलेज रँकिंग 11, राजवाडा नगर इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची 1,52,000. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे का, तर यस हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर कट ऑफ 665 प्लस गेला होता, 2024 चा आहे. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट जीएमसी अंबरनाथ, कॉलेज कोड 1166, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट 4.5 ची रेटिंग, इंटेक कॅपॅसिटी 100 ची, 25 याची कॉलेज रँकिंग आहे. नावरे नगर अंबरनाथ ठाणे इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. फी स्टेट कोटाची 1,55,970. त्याच्यानंतर ESIC मुंबई, कॉलेजचं कोड 1174, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.5, इंटेक कॅपॅसिटी 50, नावरे नगर अंबरनाथ ठाणे इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. 1,55,970. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघून घेऊया आपण. नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे, जीएमसी नागपूर 1221, कॉलेज कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 1947, फॅकल्टी कशी आहे बेस्ट आहे, कॉलेजची रेटिंग 4.7, इंटेक कॅपॅसिटी 250 ची आहे, कॉलेजची रँकिंग 8 आहे. हनुमान नगर नागपूर इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची 79,400. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. चालेल पुढं. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज
कुठं आहे हा कॉलेज? नागपूरमध्ये सिच्युएटेड आहे. कॉलेजचं कोड 1222, इस्टॅब्लिशमेंट इयर 1967, फॅकल्टी बेस्ट 4.3 ची रेटिंग, इंटेक कॅपॅसिटी 200 ची, कॉलेजची रँकिंग 9, सेंटर ए मोमीनपुरा नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर फी स्टेट कोटाची 1,10,000, हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. कट ऑफ स्टेट कोटाचा हे बघायची गरज नाही, मागच्या वर्षीचा आहे. श्री वियान गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ, कोड काय याचा? 1226, इस्टॅब्लिशमेंट इयर 1989, फॅकल्टी बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 4.1 द्या, चुकीची रेटिंग दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेजची रँकिंग मेन्शन करण्यात आलेली नाही. पालवाडी कॅम्प सिव्हिल लाईन यवतमाळ इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला, कॉलेजचं कोड काय आहे? 1234, इस्टॅब्लिशमेंट इयर 2002, सेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे? 15/9/2026 पासून. त्याच्यानंतर फॅकल्टी कशी आहे या कॉलेजमध्ये? बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 4.3, इंटेक कॅपॅसिटी 200 ची. ठीक आहे. कॉलेजची रँकिंग 21, ऍड्रेस डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस रोड अकोला. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,19,000. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे या कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे जीएमसी गोंदिया 1242, या कॉलेजचं कोड आहे. स्टॅब्लिशमेंट इयर 2015 साली झालेला आहे. फॅकल्टी बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 4.2, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेजची रँकिंग 31. कुठं कॉलेज आहे हा? नेहरू पुतला स्टॅच्यू गोंदिया इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,38,200 आणि प्लस 17,180. हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे कॉलेज बघा, महात्मा गांधी, एकदा वाचून घ्या. चालेल. नेक्स्ट कॉलेज जीएमसी अमरावती, कॉलेजचं कोड 1267. ओके. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर 1984, फॅकल्टी कशी आहे? बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 4.5, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेजची रँकिंग 27, ऍड्रेस पंचवटी स्क्वेअर मोर्शी रोड. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,38,300 ते 17,000 प्लस करून घ्या. हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जीएमसी भंडारा 1268, कॉलेज कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.1, इंटेक कॅपॅसिटी 100 ची, कॉलेज रँकिंग 32, ऍड्रेस एमएससीबी कॉलनी भंडारा. चालेल. त्याच्यानंतर जीएमसी बुलढाणा 1269, क्षयरोगचं हॉस्पिटल आहे याला. ठीक आहे. चालेल. 1269, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.9. ठीक आहे. 4.9 कावर दिली याला मी? कारण मला खूप जास्त आवडतो हा कॉलेज. ठीक आहे. कॉलेज इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 33, विष्णुवाडी बुलढाणा इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. 1,38,000 याची कॉलेजची फीस आहे. हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे जीएमसी वाशिम 1270, कॉलेजचं कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेजची रेटिंग 3.9, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 34, नालंदा नगर चिखली रोड इथं सिच्युएटेड आहे. त्याच्यानंतर जीएमसी संभाजीनगर. ठीक आहे. सगळ्यांचं फेवरेट कॉलेज, मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांचं ड्रीम कॉलेज हा आहे. कोड काय या कॉलेजचा? 1327, इस्टॅब्लिशमेंट इयर 1956, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.7, इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेज रँकिंग 10, जुबली पार्क युनिव्हर्सिटी रोड. कुठं आहे हा कॉलेज सिच्युएटेड? जुबली पार्क युनिव्हर्सिटी रोड. फीस किती स्टेट कोटाची? 1,51,940. हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. चला पुढं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड. नांदेडचा हा कॉलेज आहे. ठीक आहे. कोड 1328, इस्टॅब्लिशमेंट इयर 1988, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.3, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 22. ऍड्रेस कुठं आहे याचा? विष्णुपुरी नांदेड. 1,56,000 याचं फीस आहे स्टेट कोटासाठी. हॉस्टेल मेस अवेलेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर एसआरटीएस एमसी अंबाजोगाई, कॉलेज कोड 1329, इस्टॅब्लिशमेंट इयर 1974, त्याच्यासोबतच फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.1, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 26, स्वामी रामानंद कॉलेज इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. त्याच्यासोबतच फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,38,000. नेक्स्ट विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर 1330, कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2002, सेशन 15/9/2026 पासून स्टार्ट होईल असं मला वाटतं. फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.3, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 28, ऍड्रेस माताजी नगर लातूर. फीस किती आहे स्टेट कोटाची? तर 1,02,830. त्याच्यानंतर नेक्स्ट जीएमसी धाराशिव, कॉलेजचं कोड 1359, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 38, सिव्हिल हॉस्पिटल कोणता? मारवाडी गल्ली. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,39,300. त्याच्यानंतर जीएमसी परभणी 1360, कॉलेजचं कोड आहे 1360, कॉलेजचं कोड काय आहे? 1360 आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 3.9, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 36. त्याच्यासोबतच ऍड्रेस मासूम कॉलनी परभणी इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. ठीक आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 1,35,000.
हॉस्टेल अँड मेस अवेलेबल आहे. चालेल, पुढे चालायचं. यस. जीएमसी हिंगोली, कॉलेज कोड 1371, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.1 करा, तिथं 3.9 नाही आहे याची. इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 35, अकोला रोड, मलहरवाडी हिंगोली. फीस किती आहे? 1,39,000. जीएमसी जालना 1372, इथं मी राहतो, म्हणजे माझा डिस्ट्रिक्ट आहे, राहतो मी भोकरदन मध्ये. स्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 3.8, इंटेक कॅपॅसिटी 99, 100 नाहीये, बघून घ्या. मागच्या वर्षी 99 होती, यावेळेस काय राहणार माहित नाही. कॉलेज रँकिंग 37, ऍड्रेस जालना, फी स्टेट कोटा 1,43,300. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज जीएमसी गडचिरोली, कॉलेज कोड 1373, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, सेशन माहित नाही सध्या तरी. फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 3.8, इंटेक कॅपॅसिटी 100, कॉलेज रँकिंग 42, ऍड्रेस जालना, फी स्टेट कोटा 1,43,000. नेक्स्ट कॉलेज केजी सुमय्या, प्रायव्हेट कॉलेजेस लागलेले आहेत. कोणते कॉलेजेस? प्रायव्हेट कॉलेजेस. ओके. आता प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये एक गोष्ट समजवणं अत्यंत गरजेची. 90% कॉलेजेस असे असतात जे तुमची ओपन कॅटेगरीची फीज घेत असतात. ठीक आहे. जी फीज इथं दाखवत आहे मी, ती फीज तुमच्याकडून घेतली जाणार. ठीक आहे, मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये. नंतर जी पण कॅटेगरी असेल तुमची, त्यावरती 2 महिन्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर महाडीबीटी वरती तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. कशावरती? महाडीबीटी वरती. महाडीबीटी वरती फॉर्म भरल्यानंतर तुमची स्कॉलरशिप अप्रूव्ह होणार. स्कॉलरशिप अप्रूव्ह झाल्यानंतर ती येणार कॉलेजमध्ये, तुमच्याकडे नाही येणार. कॉलेज ती फीस पुढच्या वर्षीसाठी राखीव ठेवणार, नेक्स्ट इयरसाठी. ठीक आहे. आता इथं मेन मुद्दा, मुलगी असाल तुम्ही तर तरी सुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल. मुलगा असेल तरी सुद्धा तुम्हाला कॅटेगरीची फीस भरावी, ओपनची फीस भरावी लागेल. एससी, एसटी, ओबीसी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, एसबीसी, सगळ्या कॅटेगरीसाठी मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, गुड. नाव आता एससी, एसटी, मुलगी असो मुलगा असो, 100% ट्युशन फीस माफ असते फक्त आणि फक्त. ओके. ट्युशन फीस 9 लाख पर्यंत असते, 7 ते 9 लाख पर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलगी असेल, 15 लाखाच्या खाली उत्पन्न असेल किंवा 8 लाखाच्या खाली, दोन्ही पैकी एक. कारण आता सध्या जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे मी, तेव्हापर्यंत महाडीबीटी वरती 15 लाखाची अपडेट आतापर्यंत आलेली नाही. क्लिअर आहे? गुड. मुलगी असेल, ओपन मधून असेल, ओपनची फीस भरावी लागेल, कोणतीही सवलत नाही. ओके. ईडब्ल्यूएस, ओबीसी, बीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससी, एसटी, एससीबीसी, एसबीसी, अजून XYZ जी पण कॅटेगरी असेल तुमच्याकडे, आणि तुम्ही मुलगी असाल, मुलगी, ठीक आहे, तर तुम्हाला 100% फीस माफ आहे. अटी सांगतो मी काय काय आहे. 8 लाख किंवा 15 लाख पेक्षा कमी उत्पन्न, 15 लाखचं मंजूर झालं तर वेल अँड गुड, नाही पण झालं तरी चालेल. एससी, एसटी असाल तर नॉन क्रिमिनल लागत नाही. जर का तुम्ही ओबीसी, बीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, एसबीसी असाल तर तुम्हाला काय लागेल? कॅटेगरी सर्टिफिकेट, त्यालाच आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणू शकतो. नॉन क्रिमिलियर, त्याच्यासोबतच एक अजून गोष्ट असते, डोमासाईल महाराष्ट्राचा, त्याच्यासोबतच व्हॅलिडिटी. ओके, या गोष्टी लागेल मुलींना. ओके. हीच अट. आता मुलांकडे वळलो आपण तर एससी, एसटी सोडून द्या, 100% तुम्हाला फीस माफ असेल. या गोष्टी असल्या पाहिजे, आणि 15 लाखाच्या खाली उत्पन्न तुमचं असला पाहिजे, किंवा 8 लाखाच्या. जेव्हा ते 8 लाख आहे की 15 लाख आहे ते फिक्स झालेलं नाही, GR आलेला आहे, अंमलबजावणी झालेली नाही. ठीक आहे, गुड. एससी, एसटी ला 100%. ठीक. बीजे, एनटीब, एनटीस, एनटीड याच्यामधून असाल तर तुम्हाला 90% फीस, ट्युशन फीस माफ असणार. ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी, एसबीसी 50% फीस माफ असणार. एकदम क्लिअरिटी आली.
पण तुम्हाला पहिले ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल का? तर यस, भरावी लागेल. ठीक आहे. सगळ्यांना का? तर हो, खूप 90% कॉलेजेस असे जे ओपनची फीस अगोदर घेतात. नंतर तुम्हाला डिग्री संपल्यावरती काय भेटत असते? जी फीस आहे ती परत भेटत असते. 5.5 वर्षानंतर. जर का तुम्ही ऑल क्लिअर होत गेलात तर. मॅनेजमेंटचे ॲडमिशन मेरिटनुसार होत असतात. हे पण सांगणं अत्यंत गरजेचं. मॅनेजमेंटची सीट हवी असेल तर नक्कीच मला तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. चालायचं मग के.जी. सुमय्या. कॉलेज आहे के.जी. सुमय्या एम.डी. खूप सारे विद्यार्थी म्हणत आहे की के.जी. सुमय्या काय होणार आहे? विद्यार्थी आणि पालक कुठे? तर हा कॉलेज खूप सारे विद्यार्थी आणि पॅरेंट्स म्हणत होते की हा कॉलेज जो आहे तो काय होणार आहे? तर डीम्ड होणार आहे. पण मी एक गोष्ट सांगतो, जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. तर एकदा सीट मॅट्रिक्स येऊ द्या. सीट मॅट्रिक्स आली तर आपल्याला कळून जाईल की हा कॉलेज डीम झाला आहे की नाही झाला आहे. ठीक आहे. तर बघा के.जी. सुमय्या कॉलेजचं कोड काय आहे? 1105. एस्टॅब्लिशमेंट इयर 1991. फॅकल्टी बेस्ट 4.3 ची रेटिंग. इंटेक कॅपॅसिटी 100 ची. कॉलेज रँकिंग 2. सियॉन ईस्ट मुंबई. त्याच्यानंतर 12,40,000 याची फीस आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीस सुद्धा ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चालेल. ओके, आता फीसचं मी परत परत बोलणार नाही, त्याची फीस बोलणार आणि पुढे जाणार. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई. कॉलेज कोड 1108. 1991. इस्टॅब्लिश मीडिया फॅकल्टी बेस्ट 4.3 ची रेटिंग. इंटेक कॅपॅसिटी 150. कॉलेज रँकिंग 13. तेरणा स्कूल रोड नेराल वेस्ट इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस 8,98,000. याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीस इन्क्लूड करण्यात आलेली नाही आणि हे 2024 ची फीस आहे. नक्कीच तुम्ही काय करा, एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर MIMER MC मेडिकल कॉलेज पुणे 1112 याचा कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1995. बेस्ट फॅकल्टी आहे. कॉलेजची रेटिंग 4.3 आहे. इंटेक कॅपॅसिटी 1112. सॉरी, इंटेक कॅपॅसिटीला कॉलेज कोड टाकलेला आहे यांनी, चुका करत असतात. त्याच्यानंतर कॉलेज रँकिंग 4. ऍड्रेस यशवंत नगर, तेळगाव, दाभाडे. ठीक आहे. कॉलेज फीस किती आहे? 11,54,735. हॉस्टेल मेस अवेलेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर VP मेडिकल कॉलेज नाशिक, डॉक्टर VP. ठीक आहे. कॉलेजचं कोड 1118. इस्टॅब्लिशमेंट इयर 1990. फॅकल्टी बेस्ट आहे. कॉलेज रेटिंग 4.2. इंटेक कॅपॅसिटी 150 ची आहे. कॉलेज रँकिंग 5 ची आहे. ऍड्रेस वसंत दादा नगर, अडगाव, नाशिक इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 8,62,725. डेव्हलपमेंट फीस ऍड करण्यात आलेली नाही याच्यात. हॉस्टेल मेस अवेलेबल. त्याच्यानंतर ACPM मेडिकल कॉलेज धुळेचा कॉलेज हा आहे. 1120 याचा कॉलेजचा कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1990. फॅकल्टी बेस्ट आहे. 4.11 ची याला रेटिंग देण्यात आलेली आहे. इंटेक कॅपॅसिटी 100 ची आहे. सिक्री रोड नियर मोराने धुले. 11,28,000 याची कॉलेजची फीस आहे. हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. हॉस्टेल आणि मेस याच्यात इन्क्लूड करण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर डॉक्टर VVPF विखे पाटीलांचं हा कॉलेज आहे. विथराई विखे पाटील. कॉलेजचं कोड आहे 1135. इस्टॅब्लिशमेंट इयर दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये 2003 ची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. ठीक आहे. त्याच्यासोबतच काय आहे? फॅकल्टी बेस्ट आहे याची. कॉलेजची रेटिंग 4.1. इंटेक कॅपॅसिटी 200. कॉलेज रँकिंग 6. ऍड्रेस अहिल्यानगरमध्ये हा कॉलेज आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 11,52,000. फीस चेंज होऊ शकते कारण ही फीस मागच्या वर्षी 2024 मध्ये घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. 2024 चा डाटा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोणता कॉलेज आहे? नेक्स्ट बघून घेऊया आपण. नेक्स्ट कॉलेज आपल्याकडं 1 मिनिट द्या. नेक्स्ट कॉलेज SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज 1136. कॉलेजचं कोड. इस्टॅब्लिशमेंट इयर 2007. फॅकल्टी बेस्ट. कॉलेज रेटिंग 4.5. इंटेक कॅपॅसिटी 150. कॉलेज रँकिंग 1. नराथे मुंबई पुणे इथं हा कॉलेज बायपास रोड वरती आहे. फीस किती स्टेट कोटाची? 1,42,000. सॉरी, 14,22,500. त्याच्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूरचं हा कॉलेज आहे. हा कॉलेज आता नोटीस आलेली आहे. पूर्णपणे प्रायव्हेट झालेला आहे. कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही, कोणती पण कॅटेगरी असो. ठीक आहे, चालेल. तर फीस याची कट करून देतो मी. 1137. 1991. इस्टॅब्लिशमेंट इयर बेस्ट आहे. फॅकल्टी कॉलेज रँकिंग 9. इंटेक कॅपॅसिटी 150. हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नाही, प्रायव्हेट आहे. यावर्षीच नोटीस आली. हॉस्टेल मेस अवेलेबल. ऍड्रेस कुठे? इंटेक कॅपॅसिटी 150. न्यू बायपास रोड मुंबई. या कारणामुळे कॉलेज जे MBBS आहे त्याचं कट ऑफ वाढणार का? तर हो, सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसचे कट ऑफ वाढणार. कितीने वाढणार? तर 2000 रँकनं हे वाढून जाणार. ओके, चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे
डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव, कॉलेजचं कोड 1138, इस्टॅब्लिशमेंट इयर 2004, सेशन चुकीचं लिहिलेलं आहे, 15/9/2026 लिहायचं असतं. ठीक आहे. फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 4.2, इंटेक कॅपॅसिटी 200, कॉलेज रँकिंग 4, ऍड्रेस जळगाव भुसावल रोड, फीस किती आहे? 7 लाख. चालेल. डॉक्टर बीकेएल वालवालकर रुरल मेडिकल कॉलेज 1139, या कॉलेजचं कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2015, फॅकल्टी बेस्ट आहे, कॉलेजची रेटिंग 3.8, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 20. कुठं आहे हा कॉलेज? कसारवाडी रत्नागिरी इथं कॉलेज प्रेझेंट आहे. फी स्टेट कोटाची 10,60,000. ठीक आहे. हॉस्टेल मेस अवेलेबल. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, माझ्या हिशोबाने प्रकाश झालेला आहे, हे नाही. आय एम सॉरी, प्रकाश झालेला आहे. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. प्रकाश इन्स्टिट्यूट झालेला आहे. अश्विनी हा कॉलेज जो आहे तो सेमी गव्हर्नमेंट आहे. आय एम सॉरी, परत सांगत आहे, चूक माफ करा माझ्याकडून. हे सेमी गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट नाही. ठीक आहे, चालेल. हा जो कॉलेज आहे तो प्रायव्हेट झालेला आहे, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगलीचा. ठीक आहे. कोड याचं 4143, 2022 मध्ये एस्टॅब्लिशमेंट इयर, फॅकल्टी बेस 3.1 ची रेटिंग पण देण्यात आलेली आहे याला, कारण हा प्रायव्हेट झालेला आहे आता. त्याच्यानंतर रँकिंग 21, हा सेमी गव्हर्न नाही, प्रायव्हेट कॉलेज आहे. ठीक आहे, चालेल. तर याला टाकू नका. जर का बजेट खूप जास्त होत असेल तर बजेट तुम्हाला याचं चाललं जाईल 45 लाखच्या वर चाललं जाईल, कोणती पण कॅटेगरी असली तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नंदी हिल्स हा कॉलेज आहे, 1144, या कॉलेजचं कोड, इस्टॅब्लिशमेंट इयर 2014, फॅकल्टी बेस्ट 3.7 ची रेटिंग आहे याला. इंटेक कॅपॅसिटी 150 ची आहे, कॉलेज रँकिंग 18, ऍड्रेस नंदी हिल धामणगाव इगलपुरी नाशिक इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोडाची? तर फीस खूप जास्त आहे या कॉलेजची, 11,56,000 पर्यंत ही फीस आहे. 2024 ची फीस सांगत आहे परत. वेदांता मेडिकल कॉलेज प्युअर प्रायव्हेट कॉलेज हा आहे, 17 लाख रुपये याची फीस आहे. कॉलेजचं कोड काय? 1147, इस्टॅब्लिशमेंट इयर 2017, फॅकल्टी बेस्ट, कॉलेजची रेटिंग 3.7, इंटेक कॅपॅसिटी 150. त्याच्यासोबतच कुठं आहे हा कॉलेज? पालघर इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज SSPM. ठीक आहे, म्हणजे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कॉलेजचं कोड 1152, इस्टॅब्लिशमेंट इयर 2020, फॅकल्टी बेस्ट आहे, कॉलेजची रेटिंग 3.5, इंटेक कॅपॅसिटी 149, कॉलेजची रँकिंग 15, पडवे कसाल कुडळ इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. 7,50,000 याची कॉलेजची फीस आहे. याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीज इन्क्लूड करण्यात आलेली नाही. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे NY टासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कॉलेजचं कोड 1156, इस्टॅब्लिशमेंट इयर 2021, फॅकल्टी बेस्ट आहे, 3.6 ची याची रेटिंग आहे. इंटेक कॅपॅसिटी 100 ची आहे, कॉलेज रेटिंग 16 ची आहे. कुठं कर्जतला हा कॉलेज सिच्युएटेड आहे, 8 लाख याची फीस आहे. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, कॉलेजचं कोड 1157, इस्टॅब्लिशमेंट इयर 2022, फॅकल्टी बेस्ट, कॉलेज रेटिंग 3.6, इंटेक कॅपॅसिटी 100 ची आहे, कॉलेजची रँकिंग 7, कारण हा पुणे इथं आहे म्हणून कसबा पेठ पुणे इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. 7,50,000 याची फीस आहे. त्याच्यानंतर NKR साळवे मेडिकल कॉलेज नागपूरचा कॉलेज आहे, कॉलेजचं कोड 1223 आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर 1990, फॅकल्टी बेस्ट आहे, कॉलेजची रेटिंग 3.9, इंटेक कॅपॅसिटी 250, कॉलेज रँकिंग 10. तिथं हिंगणा नागपूर इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 12,18,700 अशी याची फीस आहे. पंजाबराव मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज? हा आहे अमरावतीचं कॉलेज आहे, 1225 याची कॉलेजचं कोड आहे, इस्टॅब्लिशमेंट 1984, फॅकल्टी बेस्ट, कॉलेजची रेटिंग चुकीची टाकलेली आहे, 4.1 ची याची रेटिंग आहे. ठीक आहे. इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 17, पंचवटी स्क्वेअर, मुर्शी रोड, अमरावती इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र घोडे मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर 1261 या कॉलेजचं कोड आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर 1997 आहे, फॅकल्टी बेस्ट आहे, कॉलेज रेटिंग 3.8 ची आहे, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 9, ऍड्रेस अमरावती इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस स्टेट कोटाची किती आहे? 8,50,000. ठीक आहे. डेव्हलपमेंट फीज इन्क्लूड करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर कॉलेज MIMR लातूरचं कॉलेज आहे, 1330 कॉलेजचं कोड आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर 1990, फॅकल्टी बेस्ट, कॉलेजची रेटिंग 4.1 आहे. त्याच्यानंतर इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेजची रँकिंग 12, विश्वनाथपुरम लातूर इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे स्टेट कोटाची? 9,91,625. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे कॉलेजला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना, जालनाचं कॉलेज आहे, मुस्लिम मायनॉरिटी आहे, फक्त आणि फक्त मुस्लिम विद्यार्थी इथं ऍडमिशन घेत असतात, मुस्लिम मायनॉरिटी. ओके, चालेल. असं समजून घेऊ नका की या कॉलेजचं कट ऑफ कमी असेल, आम्ही मुस्लिम असेल तर आमचा नंबर लागून जाईल. जर का तुमची ऑल इंडिया रँक
80,000च्या आत असेल तरच कुठंतरी चान्सेस आहे की तुम्हाला नंबर लागेल. कोणती पण कॅटेगरीमधून असू द्या तुम्ही, कारण या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरी सारखाच गटाव जात असतो. 80,000च्या आतली रँक पाहिजे तुमची. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना, फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी हा कॉलेज ओपन होत असतो. कोड काय याचं 1345, इस्टॅब्लिशमेंट इयर 2013, सेशन 15/9/2026 पासून स्टार्ट होईल. फॅकल्टी बेस्ट आहे याची. कॉलेजची रेटिंग 4.1 लिहायची होती तर 14 लिहिली त्यांनी. चालेल. इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 14, वरुड बदनापूर जालना. फीस किती आहे स्टेट कोटाची? 6,73,000. फक्त आणि फक्त कशासाठी? तर 6,73,000 ही फीस आहे. डेव्हलपमेंट फीस याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली नाही. चला पुढे. त्याच्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज अँड आरपी, कॉलेजचं कोड 1362, इस्टॅब्लिशमेंट इयर 2023, फॅकल्टी बेस्ट, कॉलेजची रेटिंग 6.5 सॉरी 3.9. ठीक आहे. इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेज रँकिंग 18, टीचर कॉलनी पेडेगाव जाम इथं कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे? 8,50,000. ठीक आहे. दामिनी मेडिकल कॉलेज संभाजीनगरचा हा कॉलेज आहे. कॉलेजचा कोड 1365, इस्टॅब्लिशमेंट इयर 2024, फॅकल्टी बेस्ट आहे. कॉलेजची रेटिंग 3.6, इंटेक कॅपॅसिटी 150, कॉलेजची रँकिंग 11, सूरज बेडकन प्रायव्हेट लिमिटेड इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे. फीस किती आहे? 8,50,000. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज मालती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर, अकोलामध्ये कॉलेज आलेलं आहे मागच्या वर्षी. कोड काय याचं? 1276, इस्टॅब्लिशमेंट इयर 2025, सेशन. त्याच्यानंतर फॅकल्टी बघितली, गुड फॅकल्टी आहे. कॉलेजची रँकिंग रेटिंग 3.6 ची आहे. त्याच्यासोबतच इंटेक कॅपॅसिटी 50 ची आहे. कॉलेजची रँकिंग चुकीची आहे. ऍड्रेस अकोला इथं आहे. 8,50,000 याची फीस आहे. त्याच्यासोबतच हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे. इथं आपली पीपीटी संपली. नवीन कॉलेजेस येणार आहेत का, तर त्याबद्दल मी थोडी चर्चा करून घेतो. तर नवीन कॉलेजेस माझ्या कानावरती तर पडलेले आहे की सगळ्यात अगोदर तर एक जीएमसी कॉलेजची कानावरती पडलेलं आहे. जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्स मध्ये येत नाही तेव्हापर्यंत काही पण सांगणं चुकीचं. तर एक कॉलेज आहे ज्याचं नाव आहे जीएमसी अहिल्यानगर, 50C, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, CSMSS, ज्याचं दुसरं नाव आहे. ठीक आहे. एवढे कॉलेज येण्याची शक्यता आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही चॉईसेस बरोबर टाका. खाली नंबर दिलेलाच आहे. आणि काही म्हणजे बघा, सगळे आपण कॉलेजचे रिव्ह्यू बघितले. ज्याच्यामध्ये काही जरी चूक असली तर मला माफ करा, कारण हे जे PDF आहे ते टीमनं बनवलेले आहे. मी त्याला व्हेरीफाय नाही केलं. त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुम्हाला, काही जरी चूक दिसली असेल तुम्हाला तर. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज तुम्हाला अलॉट व्हावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.